काल अंतरवाली सराटीमध्ये महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षण अभ्यासकांची बैठक झाली। दादांची तब्येत ठीक नव्हतीच। दादा पश्चिम महाराष्ट्रातले दौरा झाल्यापासून दादा गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते। दादांना 102 ताप होता, पण ठरल्याप्रमाणे दादांचं नियोजनात थोडा सुद्धा फरक होऊ दिला नाही। दादा थोड्या वेळासाठी त्या महाराष्ट्रातल्या अभ्यासकांची बैठक घेण्यासाठी थोड्या वेळासाठी दादांनी डिस्चार्ज घेतला आणि काल तिथं अंतरवाली सराटीमध्ये त्या बैठकीस हजर झाले। परंतु झालं असं की त्यात एक अभ्यासक आलता बघा, तुम्ही बघितलाच असेल, कुणी बघितला असेल, कुणी बघितला नसेल तर ती कोण अभ्यासक आहे तुम्हाला आठवलं का? ते लक्ष्मण हाकेला भेटलेला बघा, आणि पहिल्यांदा जाता जाता गळा भेट घेतले आणि नंतर हॉटेलला जाऊन बैठक पण घेतली, गप्पा टप्पा छानपैकी मारल्या त्यांनी। आणि तो अभ्यासक काल अंतरवाली सराटीमध्ये पण बैठकीला होता आणि तिथं तो दादांना म्हणला, दादा 5 मिनिटं फक्त मला तुम्हाला एकट्याला भेटायचंय आणि बंद खोलीआड चला, आपण दोघंच बोलू। तर दादानी त्याला डायरेक्ट नकार दिलाय, मी बंद खोलीआड येऊ शकत नाही, मी बोलू शकत नाही, जे काय बोलायचं ते हिथंच बोला। तर मला भावानो असा प्रश्न पडलाय, तुम्ही समाजाच्या मराठा आरक्षण ह्या विषयावर बोलायला गेलात तर मग मीडिया समोरच बोलायचं, समाजाच्या समोरच बोलायचं ना। दादांना वैयक्तिक वेगळं असं काय बोलायचंय? विषय समाजाचा आहे, मग समाजाच्या समोरच बोलायला पाहिजे ना। तुम्ही अभ्यासक होता, मग बंद खोलीआड दाराड का बर? बंद खोलीत दाराड कशासाठी बोलायचं? तुम्ही समाजाचे प्रश्न तर सोडवायला आलाय ना, तुम्ही अभ्यासक आहे। मग ही कशासाठी तुम्हाला पाहिजे नेमकं? म्हणजे कळच ना, तुम्ही अभ्यासक आहे का नेमकं काय चाललंय तुमचं हे कळालंच पाहिजे। का समाज म्हणायचं, अभ्यासक म्हणायचं आणि तिथं जायचं आणि अफरातफर काय होतंय का बघायचं का? तिकडं चला 5 मिनिटं तुम्हाला एकट्याला बोलायचं, ह्याचा अर्थ काय होऊ शकतो भावानो? तुम्हीच मला कमेंट मध्ये सांगा। आणि काय माहितीये का, म्हणूनच ह्या लोकांना काय वाटतं माहितीये का, जरांगे पाटील कुणाचंच ऐकत नाहीत आणि ही अशी बंद खोलीत बंद दाराड बोलवते ती, आणि पुन्हा म्हणते ती जरांगे पाटील कुणाचंच ऐकत नाही। येते ते अभ्यासक म्हणून यायचं आणि हे असं समाजापासून उठून चला म्हणणं किती बरोबर वाटतंय तुम्हाला? तुम्ही सांगा कमेंट मध्ये, तुम्हाला ही बरोबर वाटतंय का?